सुरुवातीला या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र अखेर उशिरा का होईना प्रशासनाकडून सभेला परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण तायडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ही सभा आता 100% होणार असून भाजप या कार्यक्रमावर ठाम आहे. सुरुवातीला जयस्तंभ चौकात सभा घेण्याचे नियोजन होते. मात्र पोलिसांच्या विनंतीनंतर आणि सुरक्षेच्या कारणास्तव सभेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. मंत्री नितेश राणे दुपारी 4:30 वाजता अमरावतीत दाखल होणार असून संध्याकाळी साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान अचलपूरमध्ये सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान अलीकडेच घडलेल्या एका संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. तरीही भाजपकडून सभा घेण्यावर ठाम भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. अचलपूरमधील या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून यातून पुढे कोणते राजकीय संदेश दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सभा 100% होणार. रात्री उशिरा परवानगी मिळालेली आहे, परंतु जी जयस्तंभ चौकात आम्ही जागा हे केली होती, पसंती दिली होती, त्या जागेवरती तसं पाहता तर 14 एप्रिल चा मोठा कार्यक्रम तो पण तिथे होतो, पाडवा पहाट पण तिथे होतो, 26 जानेवारी पण तिथे होते, दहीहंडी पण तिथे होते. परंतु आता जे प्रकरण जे घडलेलं आहे परतवाड्याचं दुर्दैवी, त्या प्रकरणाशी संबंधित अशी ते असल्या कारणामुळे ती सभा आहे. त्या कारणानं पोलिसांनी ती विनंती केली. पोलिसांनी विनंती केली. मी तर ठामच होतो. परंतु दुसरी जागा पर्याय त्यांनी मग ते नेहरू मैदान दिलं, वाघामाता मंदिर दिलं, त्याच्यानंतर तिकडे एपीएमसीचं मार्केट दिलं. परंतु ते तिन्ही जागा आम्ही रिजेक्ट केल्या आणि त्याच रोडनी समोर दुर्राणी चौकात ही सभा, जिथे दहीहंडी होत असते, तिथे ही सभा करण्याचं ठरलेलं आहे. माझं मंत्री महोदय जे आहेत नितेशजी राणे साहेब, त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणं सुद्धा झालेलं आहे. ते 4:30 वाजता इथे लँड होणार आहे आणि 6:00-6:30ला ती सभा सुरू